जळगाव विधानसभेत सध्या मोठ्या प्रमाणात रंगत पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीचं राजकारण सध्या या ठिकाणी ढवळून निघालेलं आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमदार सुरेश भोळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपकडून मोठी ताकद या ठिकाणी पुन्हा एकदा आपला गड राखण्यासाठी लावली जात आहे। ज्या पद्धतीचं भाजपचं संघटन आहे त्या जोरावर आगामी निवडणूक आम्ही जिंकू असे दावे प्रतिदावे भाजपच्या वतीनं करण्यात येत असले तरी अपक्षांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्या निवडणुकांमध्ये या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। असेच अपक्ष उमेदवार आपल्यासोबत आहे। संग्राम सूर्यवंशी, काय नेमकं मुद्दे होते, काय इंटेन्शन होतं, उद्देश काय होता या निवडणुकीत तुमची एंट्री झाली? तुम्ही अनेक आंदोलनात, जळगाव शहराच्या आंदोलनात सहभागी झाले, अनेक मुद्दे हाताळले असतील, राष्ट्रवादीकडनं तुम्ही उमेदवारी मागितली, काय अचानकपणे तुम्ही उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला, काय सांगाल? या शहरामध्ये बऱ्याच वर्षांपासून म्हणजे 10 वर्षांपासून राजूमामा भोळे हे आमदार आहेत, पण शहरातले जे मेन मुद्दे आहे त्यांना वाच्यता फोडण्याचं काम सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही। राजूमामा भोळे हे अपयशी ठरले आहे लोकांच्या भावना या सरकार दरबारी मांडण्यामध्ये, आणि ह्याच भावना सरकार दरबारी मांडण्यासाठी युवांचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न, जळगाव शहराला एक प्रगतिशील शहर बनवण्याचे जो मार्ग आहे तो सुकर करण्यासाठी आणि युवांना घेऊन पुढे जाण्यासाठी मी माझा उमेदवारी अर्ज हा दाखल केलेला आहे। ह्या शहरामध्ये बरेच युवक हे दुसऱ्या शहरांमध्ये कामासाठी स्थलांतर झालेले आहे। या शहरामध्ये तुम्ही बघत असाल रस्ते आता झालेले, पण हे झालेले रस्तेसुद्धा आता परत खोदण्यात येणार आहे भुयारी गटरींच्या नियोजनासाठी। म्हणजे विचारपूर्वक जो काम करण्याची जी पद्धत आहे ती नाही आहे, प्लॅनिंग नाही आहे, व्हिजन नाही आहे इथल्या लीडरशिपमध्ये। आणि हे व्हिजन आणण्यासाठी की जेणेकरून जळगावला टुरिझम क्षेत्र असेल, MIDC वाढवणं असेल, त्याच पद्धतीने टाउन प्लॅनिंग, इथं P1 P2 पार्किंग सिस्टीम नाही आहे तरी लोकांचे चलन घेण्यात येत आहेत। त्याच पद्धतीने इथं शाळांची फी ही नियंत्रित नाही आहे, लोक मनमानी फी इथं शाळा घेत आहेत, पालकांना त्रास होत आहेत। जे सरकारी शाळा आहे तिथं सुविधा विद्यार्थ्यांसाठी नाही आहे, आणि त्याच पद्धतीने जे फॅसिलिटेशन एक लीडरशिपमध्ये पाहिजे की इथं उद्योग आणण्यासाठी, इथं व्यवसाय आणण्यासाठी, ती फॅसिलिटेशन प्रॉपर पद्धतीने होत नाही आहे। लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे, तणाव आहे, चीड आहे, आणि हे सगळं लक्षात घेता कुठंतरी आपल्याला सुरुवात करायला पाहिजे। पक्षाने मला तिकीट दिलं नाही याबद्दल माझी नाराजी नाही आहे, पण आपली पण ताकद आपण आज ग्राउंडवर कुठे हे परीक्षा दिल्यावरच कळतं, आणि ती परीक्षा मी देत आहेत, लोकांमध्ये जात आहे, पॉझिटिव्हली लोकांना माझे विचार मांडत आहेत, बरेचसे लोक मला जोडत आहेत। तर जो काही मला प्रतिसाद लोकांकडून मिळेल तिथून पुढं मी काम सुरू ठेवेल, आणि मला असं वाटतं जर ह्याच वेळेस लोकांनी मला जर विजयी केलं तर तो प्रवास इथनंच फार चांगल्या पद्धतीनं मी पुढं घेऊन जाईल। एक राजकारण म्हटलं म्हणजे, पक्षाची उमेदवारी म्हटलं म्हणजे त्या ठिकाणी एक यंत्रणा राबते पक्षाची, पक्षाचे नेते येतात, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सभा होतात, कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रचारार्थ असतात, स्थानिक नेते असतात, राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते जिल्ह्यात आहेत जे माजी मंत्री राहिलेले आहेत, पालकमंत्री राहिलेले आहेत। तर एक संघटनाची मोठी ताकद त्या ठिकाणी आपल्या पाठीशी असते। मात्र अपक्ष म्हणून आता निवडणुकीमध्ये तुम्हाला काय अडचणी येत आहेत आणि कशा पद्धतीने सामोरे जात आहे? निश्चितच एक पक्ष म्हटलं म्हणजे एक संपूर्ण यंत्रणा आपल्या पाठीमागे असते, मोठ्या नेत्यांचा हात असतो, सपोर्ट असतो, त्यांचे विचार तुमच्या मागे असतात, आणि एक वोट बँक फिक्स पक्षाची असते। अपक्ष म्हटलं म्हणजे तुम्हाला झिरोपासून सुरुवात करायची आहे। तुम्ही ज्या लोकांपर्यंत गेलेले आहात, ज्या लोकांचे कामं तुम्ही आतापर्यंत केले, तेच लोक तुमचे कार्यकर्ते किंवा तुमचं काम करणारे लोक असतात, आणि ह्याच लोकांना घेऊन पुढं तुम्हाला चालायचं असतं। पक्ष म्हटलं म्हणजे तिच्यात बरेच समीकरणं आणि बरीचशी ताकद एक उभी राहून जाते। अपक्षांना ती नसते, पण मी एक अपक्ष म्हणून पक्ष काय करतो याचा विचार नाही करत आहे। मी झिरोपासून सुरुवात केलेली आहे आज, आणि सुरुवात करणं महत्त्वाचं आहे माझ्या हिशोबाने। लोक जुळतात, लोकांचे कामं जर झाले तर लोक निश्चितच आपल्या पाठीमागे आशीर्वाद देतात, आणि बऱ्याच ठिकाणी अपक्षही निवडून आलेले आहेत, पण नक्कीच अपक्षांना ताकद आणि जोर जास्ती लावावा लागतो, अडचणी खूप येतात, यंत्रणा कमी पडते। अलायन्सला या ठिकाणी तिकीट सुटलं, जयश्री महाजन उमेदवार आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीतून बंडखोरी झाली असा एक चर्चा आहे, आणि ती झालीच आहे। कसं बघता या सगळ्या भूमिकेकडे? कारण पक्षाचा जो अलायन्सचा उमेदवार आहे त्याच्या देखील अडचणी, काही मतदान जे तुम्हाला होणार आहे काही प्रमाणात त्यांना देखील त्याचा फटका बसणार आहे, मतांचं विभाजन होतं आहे। मतांचं विभाजन होतं आहे असं मी म्हणणार नाही,
ते रिझल्ट लागल्यावरच कळेल की मतांचं विभाजन झालं आहे का नाही आहे. तर याबद्दल जयश्रीताईंना शुभेच्छा आहे माझ्या. मला असं वाटतं की जयश्रीताईंचं जे विजन आहे त्याच्यापेक्षा थोडं वेगळं विजन माझं आहे आणि ते पण लोकांमध्ये मांडण्याची गरज आहे, म्हणून मी उभा आहे. शरद पवारांची भेट घेतली होती या संदर्भात तिकिटासाठी? माझी भेट पक्षाच्या सर्वोच्च सगळ्या नेत्यांशी झाली, तिकिटासंदर्भात पण झाली. मी प्रयत्न केले पण ही सीट अलायन्सला गेली, कारण यावेळेस 3 पक्ष सोबत आहे आणि अलायन्सला 3 पक्षांना समसमान वाटप करायचा होता सीटचा. त्यामुळं 1-2 सीट कमी भेटल्यामुळं आपल्याला उमेदवारी भेटू शकली नाही. माझी पक्षाच्या विरोधात नाराजी नाही आहे आणि मी फक्त माझी ताकद जी आहे ती तयार करण्याचं आणि माझं काम वैयक्तिक सुरू ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे. एकंदरीत पक्षात तुम्ही अनेक वर्षापासून होतात, बंडखोरीची कारवाई होण्याची शक्यता आहे. नेते अनेक वेळा म्हणतात जे विरोधात जातील त्यांच्यावर बंडखोरीची कारवाई. बंडखोरीची कारवाई होऊ शकते हे आपलं म्हणणं बरोबर आहे. तर तसं झाल्यास मी इलेक्शननंतर जो निर्णय आहे माझा तो घेईल. मला वाटत नाही की माझ्या विरोधात बंडखोरीची काही कारवाई होईल म्हणून, कारण निकाल लागल्यावर स्पष्ट होईल की माझा नुकसान झालं आहे का नाही झालं आहे पक्षाला. असं काय मुद्दे वाटत आहेत की जळगावात आता जे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असतील किंवा जे झालं पाहिजे जळगावमध्ये, तरुणांच्या बाबतीत असेल, महिलांच्या बाबतीत असेल, असं काय झालं पाहिजे? कारण सरकार मोठ्या प्रमाणात योजना देत आहे, मात्र जळगावात आणखी काय झालं पाहिजे असं आपल्याला वाटतं? जळगावमध्ये सगळ्यात पहिले रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे. इथं बरेचसे युवक मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये IT सेक्टरमध्ये काम करतात, तर हेच युवक इथं परत आणण्यासाठी इथं एक IT सेक्टर, मिनी IT सेक्टर आपण इथं उभारू शकतो. फूड टेक्नॉलॉजीमध्ये जळगाव खूप चांगलं काम बऱ्याच वर्षापासून करतं. इथं दाल